नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला हँडलिंग डाटा शिकवणार आहे. सर्वांनी लक्ष द्या. तर बघा, मी आज तुम्हाला डाटा हँडलिंग हा लेसन तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यातला मी तुम्हाला फर्स्ट पॉईंट शिकवणार आहे, तो म्हणजे बार बुक घेतलेली आहे. तर बार ग्राफ शिकणार आहे. त्या बार ग्राफमध्ये सिंपल असतात, म्हणजे इकडून ज्या लाईन असतात तिच्यावर नंबर लिहिलेले असते. की इथं लिहिले बघा, इथं लिहिलं 10 आधी नंबर लिहून घ्यायचे, 20, 30 आणि 40. आता इथं तुम्हाला एक टेबल दिलेला असते. तिच्यात आपल्याला जे नावाच्या मुलाला 20 मार्क्स मिळलेले आहे आणि के नावाच्या मुलाला मिळलेले आहे 40. तर आता आपल्याला ज्यांचं बार ग्राफ लिहायचं आहे, खाली काय करायचं, नाव लिहायचे. तर आपल्याला आता जेवाला मुलाचा पाहिजे. आता जेवाला मुलगा तर आपल्याला काढायचा आहे. तर काय करायचं, सिम्पली इथं किती मार्क्स द्यायला 20, तर 20 पर्यंत हा असा बॉक्स काढून घ्यायचा. मग त्याला हिच्यातही नाव दिलं जे, तरी तो बरोबर आहे. त्यानंतर केवाला मुलग्याला आहे 40, म्हणून आपण हिच्यातही नाव दिलं तरी बरोबर आहे. तर बघा, डाटा हँडलिंग इथं मी बार ग्राफ काढलेला आहे. तर इथं काही तुम्हाला क्वेश्चन दिलेले असतात. समजा फर्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे मॅक्सिमम पुराने लिहिलेलं आहे मी ना, मॅक्सिमम मार्क्स, सर्वात जास्त मार्क्स कोणाला आहे, टीम नावाच्या ह्या मुलग्याला जास्त मार्क्स आहे. किती मार्क्स आहे त्याला? 40 पैकी 40 मार्क्स आहेत. का 40, 30, 20, 10. तर जॉनला 20 आहे, त्याच्यानंतर मार्क्सला 10 आहे आणि टीमला 14 आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. नंतर अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन असतात. तर लोएस्ट, आता इथे विचारलं आता मी यालाच लिहितो, कारण की जास्त गॅप पाहिजे. लोएस्ट मार्क कोणाचे होते, तर कोणाचे होते, मार्क्सचे होते. मॅक्सिमम मार्क्स कोणाचे होते, तर टीमचे होते. आणि मीडियम मार्क्स कोणाले होते, तर ते मीडियम मार्क्स होते जॉनला. तर त्यांनी म्हणलं राईट द मार्क्स ऑफ जॉन. आणि म्हणलं की जॉनचे मार्क्स लिहा. तर तुम्ही डायरेक्ट लिहिसाल किती आहे जॉनला मार्क्स, 20. किती? 20. तर त्यांनी विचारलं की मार्क्सला मार्क्स किती आहे, तर त्या असे व्यतिरिक्त प्रश्न येऊ शकतात. तर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.